नमस्कार, मी सोनाली सुरेश नाडकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर बाप्पांचं आगमन झाल्यापासून मला अजिबात सुट्टी मिळालेली नाही आहे. तर आज खास करून मी सुट्टी घेतली आहे, कारण माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा भेटायचं आहे आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. सो चला तर मी आता तयारी करते. बरं चला तर मग आज मेकअप करता करता थोड्याशा गप्पाच मारते. मागेच असं मी तुम्हाला म्हणाले होते की मी नवीन विग बनवायला टाकला आहे. तर तो अजून आला नाही आहे ॲक्च्युली. मला वाटलं गणपतीपर्यंत येईल, तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच करून दाखवेनच. पण आता कदाचित मला वाटते की नवरात्रीमध्ये येण्याची शक्यता आहे. खरं तर खूप जणांनी मला गणपतीच्या पाया पडायला बोलवलं होतं, पण सगळीकडे जाणं शक्य नाही आहे. आज पूर्ण दिवस मी खरं तर प्लॅन करून ठेवला आहे की कुठे कुठे जायचं आहे. पण ज्यांच्याकडे मला जाता येणार नाही आहे त्यांना खरंच मनापासून सॉरी, कारण एका दिवसात सगळीकडे जाणं शक्य नाही आहे. खास करून यूट्यूब आणि इंस्टावरून मला खूप जणांनी मेसेजेस केलेत की तुम्ही आमच्या घरी गणपतीला या. पण इथूनच त्यांच्या बाप्पांना आणि त्यांना प्रेमाचा नमस्कार. मी पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन की तुमच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येईन आणि सुट्टी काढून, म्हणजे एक नाही तर 2-3 दिवसाची सुट्टी जर मला मिळाली तर मी नक्की येईन. सो आता मी पूर्णपणे रेडी झालेली आहे. चला तर मग मी आता कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे. पण खास मी आज एका व्यक्तीकडे सुद्धा जाणार आहे. त्याचा बाप्पा आणि त्याने केलेली मेहनत तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. सगळ्यात आधी मी परळच्या गौरीशंकरमध्ये गेले. तिकडचे पेढे म्हणजे खूपच कमाल. तुम्ही कोणी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर मी कारेकरांच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. पण आमची भेट नाही झाली, कारण ती एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली होती. पण मस्त पुरी आणि काळे वाटाण्याची उसळ, भेंडीची भाजी आणि जिलेबी मस्त ताव मारला मी. सगळ्यात आधी परळच्या महाराजाचे दर्शन घेतले. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर मूर्ती आहे ही. त्याच्यानंतर परळच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. तुम्हाला मागे दिसतच असेल की या मंडळाने अगदी सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आणि सामाजिक संदेशसुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता ती वेळ आली आहे त्या खास व्यक्तीकडे जायची. चला तर मग. कष्टकऱ्यांची मुंबई असा उत्कृष्ट देखावा पराग सावंत यांनी साकारला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता नाले साफ करणारे सफाई कामगार, आपली मुंबई स्वच्छ ठेवणारे पालिकेचे कर्मचारी, जेवणाचे डबे वेळेवर पोचवणारे मुंबईचे डबेवाले. खरे तर त्यांची सुरुवात 1990 पासून झाली. त्यानंतर उंच उंच इमारत बांधणाऱ्या, कष्ट करणाऱ्या महिला वर्ग. तसेच इथे तुम्ही खाली बघू शकता, इथे तुम्हाला दादर मार्केट दिसेल, जिथे आजही ताजी फुलं, फळं, भाज्या मिळतात. इथे बाजूला वृत्तपत्र विकणारा विक्रेता सुद्धा आहे. तसेच सीलिंग खालचं दृश्य तुम्ही बघू शकता. अगदी छोटं छोटं काम त्यांनी अगदी क्लिअर पद्धतीने मांडलंय आणि बघायला सुद्धा छान वाटतंय. तसेच मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी बांधव आणि त्यांचे कोळीवाडे तुम्ही बघू शकता. त्यांची घरं सुद्धा यांनी अगदी हुबेहूब पद्धतीने मांडलेली आहे. वरती तुम्हाला दिसतंय ते धोबीघाटात काम करणारा कामगार वर्ग. तसेच आपल्या सगळ्यांचा लाडका, आपला आराध्य दैवत गणपती बाप्पाची ही सुबक मूर्ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 350 वर्षापूर्वी स्वराज्य स्थापनेसाठी गड किल्ले उभारले होते. तसेच रेल्वेजवळ बूट पॉलिशवाले आणि माल वाहतूकवाले आणि उजव्या बाजूला संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणारे आंदोलनकर्ते. आणि वर जी तुम्हाला फळं दिसत आहेत याचा एकच अर्थ आणि एकच बोध मिळतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. आपण कष्ट केले नाही तर आपल्याला फळ मिळणं अशक्य आहे. याची खरी सुरुवात खरं तर त्यांनी लॉकडाऊन नंतरच केली. त्यांचा एकच हेतू होता की लॉकडाऊन नंतर समाजाला काहीतरी मेसेज देता यावा, काहीतरी पाहता यावं. यासाठी त्यांनी गिरगावातील चाळीचं डेकोरेशन साकारलं होतं. आताचाही कष्टकऱ्यांची मुंबई असा उत्कृष्ट देखावा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी पराग सावंतच्या इथे नक्की भेट देऊ शकता. त्यांच्या देखाव्यातून आपल्या मुलांना मिनिएचरची माहिती नक्कीच मिळेल. त्यानंतर मी चालले माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीकडे आणि तिच्याकडे बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर थोडीशी पेट पूजा करण्यासाठी मी रामाश्रयमध्ये डोसा खाण्यासाठी बसले. त्यानंतर प्रगती मंडळाचा बाप्पा बघितला आणि त्याच्यानंतर मला खूप इच्छा झाली होती की GSBचा गणपती बघावा म्हणून. तर मी GSBच्या गणपतीच्या इथे गेले आणि
त्याचं विसर्जन होतं. म्हटलं बघायला मिळतंय की नाही, पण मनात इच्छा असली की सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. तर माझं सुंदर असं बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं आणि मोठ्या उत्साहात बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली होती. त्यानंतर माटुंगा सर्कलच्या इकडचा बाप्पा बघितला. त्याचं डेकोरेशन खूपच सुंदर होतं, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी आजचा सुट्टीचा दिवस सत्कारणी लावलेला आहे. मला जिथे जिथे जायचं होतं तिथे तिथे जाऊन माझ्या मित्रमैत्रिणींना भेटून आज खूप भारी वाटतं आणि बाप्पांना भेटून खूप प्रसन्नसुद्धा वाटतं आहे. आता हीच प्रसन्नता घेऊन मी दुसऱ्या दिवशी जोमाने काम करायला पुन्हा सज्ज झाले. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.